हे ऐक ना, काही स्त्रिया आवाज न करता इतिहास घडवतात. ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे. तुझ्याकडे बघितलं की खरंच भारी वाटतं. तू स्वतःसाठी हार मानली नाहीस, याचाच अभिमान वाटतो. घर सांभाळताना स्वतःला मागे ठेवलंस, पण स्वतःला संपवलं नाहीस. पण हेच सगळ्यांना पचत नाही. तू गप्परपणे पुढे गेलीस म्हणून काही लोक अस्वस्थ झाले अगं, कारण तू त्यांना आरसा दाखवला. तुझ्या यशाचा नाही, त्यांच्या अपयशाचा. ते म्हणतात ना, पुरुषांपेक्षा स्त्री माणूस गोष्टी पटकन ओळखते आणि गृहिणी ती तर न सांगता सगळं समजणारी असते. त्यांनाही वाटलं होतं ही घाबरेल, थांबेल, मागे वळेल, दार बंद करून बसेल. पण तू स्वतःला सावरलंस ग. तू स्वतःसाठी उभी राहिलीस, मोठ्या आवाजात नाही पण ठामपणे. आणि गंमत बघ ना, आज ज्यांना तू उभी राहिलेली जड जाते त्यांनाच तू मदत पण करतेस. हीच तुझी पद्धत आहे. जे स्वतःला हार मानतात ना, त्यांना दुसऱ्यांचं उभं राहणं सहन होत नाही. कसल्या भयानक दुनियेत राहतेस ग तू, पण तरीही तू शहाणी राहतेस. कारण तुला कोणालाही काहीही सिद्ध करायचं नव्हतं. तुला फक्त पुढे जायचं होतं. आज तुझं शांत राहणं आणि तुझं ते गोड हसणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे. तोंडावर काही न बोलता हसून पुढे निघून जाणं, हीच तर तुझी खरी ताकद आहे. म्हणूनच मला भारी वाटतंय. खरंच भारी आहेस तू. अशीच राहा. जर स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर मला वुमन असा DM कर.